राजेश चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रातील सामन्यात पाटाकडील अ संघानं सुभाषनगर स्पोर्ट्स संघावर एकतर्फी विजय मिळवला। तत्पूर्वी झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळानं रंकाळा तालीम संघावर 4-0 अशा गोल फरकानं विजय मिळवला। कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर राजेश चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि सुभाषनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला। सामन्याच्या 35व्या मिनिटाला पाटाकडीलच्या नबी खाननं दिलेल्या पासवर अमीन कजीरनं तसंच 40व्या मिनिटाला सुभाषनगरच्या गोलक्षेत्राबाहेर मिळालेल्या फ्री किकचा फायदा उठवत मारलेल्या फटक्यानं गोल जाळीचा वेध घेतला। या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी सुभाषनगरकडून नितीन पवार, प्रणव सुतार, मोहम्मद आफताब, आर्यन पंदारे, रोहन चव्हाण, जावेद जमादार यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले। दरम्यान सामन्याच्या 67व्या मिनिटाला अक्षय मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटीलनं हेडद्वारे गोल नोंदवला, तर 70व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर ओंकार मोरेनं जोरदार फटका मारत थेट गोलची नोंद केली। यामुळे पाटाकडील अ संघानं हा सामना 4-0 असा एकतर्फी जिंकला। तत्पूर्वी श्री शिवाजी तरुण मंडळ आणि रंकाळा तालीम संघात सामना झाला। सामन्याच्या 4थ्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या हर्ष जरगनं तर 16व्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रेनं गोलची नोंद करत सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली। दरम्यान रंकाळा तालीम संघाच्या गोल क्षेत्रात गोंधळ झाला। अशातच गोल वाचवण्याच्या प्रयत्नात प्रतीक पाटीलचा स्वयंगोल झाला। पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळानं 3-0 अशी आघाडी घेतली होती। उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी रंकाळा तालीम संघाकडून विवेक पाटील, सोहम निकम, ओंकार पाटील, रोहित सुतार, इंद्रजित शिंदे यांनी प्रयत्न केले, मात्र ते फोल ठरले। सामन्याच्या 54व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या यश जांभळेनं गोल नोंदवत संघाला 4-0 अशा विजयापर्यंत नेलं।